नमस्कार. आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ CN पाटील यूट्यूब चॅनल. सध्या महाराष्ट्रातल्या विधानसभेची निवडणुकीची घोषणा ही झालेली आहे आणि या विधानसभाची जी काही निवडणूक आहे महाराष्ट्राची ती 20 नोव्हेंबर 2024 रोजी होऊ घातलेली आहे. तर या विधानसभेच्या निवडणुकीसाठी ज्या ज्या कर्मचाऱ्यांना ड्युटी लागलेली आहे त्यांच्यासाठी काही गोष्टींची माहिती व्हावी, सोप्या व्हाव्यात म्हणून त्या ठिकाणी आपण हा व्हिडिओची सिरीज घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओच्या भाग 1 पासून तर 5 भागांपर्यंत आपण संपूर्ण माहिती ज्या दिवशी आपल्याला साहित्य ताब्यात मिळतं त्या दिवसापासूनची तर ज्या दिवशी मतदान प्रक्रिया पूर्ण होते आणि आपलं साहित्य जमा करेपर्यंतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या सिरीज मधून बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा, शेवटपर्यंत त्या ठिकाणी व्हिडिओ पाहण्यास विसरू नका आणि जर समजा तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी या सगळे व्हिडिओज अपलोड करेल त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होत जातील मित्रांनो. तर आता आपण बघणार आहोत या भाग 1 मध्ये ज्या दिवशी आपल्याला साहित्य ताब्यात मिळतं त्या दिवसाची करावयाची प्रक्रिया. तत्पूर्वी एक डिस्क्लेमर मी या ठिकाणी आपल्याला दाखवू इच्छितो की जर समजा हा जो व्हिडिओ आहे हा केवळ मतदान प्रशिक्षणासाठी बनवण्यात आलेला असून यामागे दुसरा कोणताही हेतू नाही. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या कार्यप्रक्रियेत आणि माननीय निवडणूक आयोगाने सांगितलेल्या निवडणूक कार्यप्रक्रियेत जर का काही फरक आढळून येत असेल तर माननीय निवडणूक आयोगाने सांगितलेल्या कार्यप्रक्रियेचेच पालन करावे. आता याच्यामध्ये पुन्हा एक गोष्ट मी सांगू इच्छितो की प्रत्येक विधानसभा परिक्षेत्रामध्ये ज्या काही सूचना दिल्या जातात त्याचं पालन करा. इतर विधानसभा परिक्षेत्रातल्या सूचना ज्या आहेत त्यांचा अवलंब करू नका. बऱ्याच प्रमाणामध्ये सूचना सारख्या असतात परंतु 1 2 4 सूचना जे काही असतात त्या थोड्याफार प्रमाणामध्ये जर वेगवेगळ्या असतील तर तेव्हा मात्र आपापल्या विधानसभेच्या कार्यक्षेत्रामध्ये आपण जिथे ड्युटीला आहोत तिथल्या अधिकाऱ्यांनीच दिलेल्या सूचना ज्या काही आहेत त्या लक्षात घ्या. तर बघूया मित्रांनो, ज्या दिवशी आपल्याला साहित्य ताब्यात मिळतं, साहित्य म्हणजे कोणतं, BU CU व्हीव्हीपॅट आणि इतर जे काही साहित्य आहे ज्या दिवशी ते आपल्याला ताब्यात मिळतं मतदानाच्या आदल्या दिवशी, त्या दिवशी आपण काय करायचं असतं. सगळ्यात अगोदर जे जे काही साहित्य आपल्याला मिळेल ते सर्व साहित्य बारकाईने तपासून घ्या. चेकलिस्ट आपल्याकडे असते, साहित्याची यादी आपल्याकडे असते. या यादीनुसार मतदान केंद्राध्यक्ष आणि त्यांच्या सोबतचे मतदान जे काही अधिकारी 1 2 3 आहेत या सगळ्यांनी हे सगळे साहित्य व्यवस्थित चेक करून घ्या. जे नसेल ते मागून घ्या. अगदी पहिली आणि अत्यंत महत्वाची बाब, बऱ्याच वेळेस यातल्या काही गोष्टी टाकलेल्या नसतात, विसरल्या जाऊ शकतात आणि म्हणून ही आपली जबाबदारी आहे की त्या सगळ्या तिथं तपासून घेणे ज्या दिवशी आपल्याला साहित्य मिळतं त्याच ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या गोष्टी आहेत की नाही, BU बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट आणि आपल्याच ज्या ठिकाणी आपण मतदानाला जात आहोत ज्या बूथवर त्याच ठिकाणचं आहे किंवा नाही हे सुद्धा तपासून घ्या. त्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्ही जेव्हा हे साहित्य घेतात इथं अशा सूचना दिलेल्या आहेत, आमच्या तरी विधानसभा क्षेत्रामध्ये अशा सूचना दिलेल्या आहेत की इथं मॉकपोल करायचं नाही किंवा ही कुठल्याही प्रकारची जोडणी करायची नाहीये. ठीक आहे, आपण अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना पाळल्यात, काही हरकत नाही, पण तरी सुद्धा इथं एकदा मात्र हे जे काही CU आहे, कंट्रोल युनिट आहे, याचं स्विच ऑन करून, फक्त मी जोडणी म्हणत नाहीये, फक्त याचं स्विच ऑन करायला काही हरकत नाही. कारण बॅटरी किती आहे आणि आपलं जे काही कंट्रोल युनिट आहे ते सुस्थितीत आहे किंवा नाही. सुस्थितीत म्हणजे काय, मी त्याच्यामध्ये बॅटरी, तिथला दिनांक, या सगळ्या गोष्टी तो व्यवस्थित दाखवतो आहे किंवा नाही हे आपल्या लक्षात येऊन जातं. म्हणजे EUM इज ऑन, बॅटरी इज 99% वगैरे वगैरे अशा बाबी त्या ठिकाणी डिस्प्ले होतात स्क्रीनवर.
तर त्या फक्त बघून घ्या. आणि ते बघून घेतल्यानंतर सीयूचं म्हणजे या कंट्रोल युनिटचं हे जे काही बटन आहे जे आपण ऑन केलं तपासण्यासाठी ते आठवणीने बंद करा, स्विच ऑफ करा. कारण बॅटरी ही उतरणार नाही, बॅटरी ही लो होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाने दिलेल्या गाडीवरच आपल्याला निर्धारित ठिकाणी पोहोचायचं आहे. बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी आपण जो काही आपला कॉन्फिडन्स असतो, ओव्हर कॉन्फिडन्स असतो असं म्हणायला हरकत नाही. मी येतो, एखादा अधिकारी म्हणतो मी येतो, तुम्ही चला, माझं वाहन आहे. कोणीतरी केंद्राध्यक्ष म्हणतात तुम्ही हे घेऊन जा, मी माझ्या वाहनाने तिथं येतो. असं करू नका. ज्यावेळेस काहीच होत नाही त्यावेळेस सगळं काही निभावून जातं, पण एखादी काही घटना घडली तर त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला पश्चाताप करायची वेळ येते. म्हणून जशी असेल तशी गाडी जी काही निवडणूक आयोगाने निर्धारित केलेली आहे तिच्यावरच जा. आपल्या बूथवर पोहोचल्यावर जे काही भिंतीवर जे काही विविध चिन्ह आहेत पक्षांची, तर ती जी काही आहेत असतील तर झाकून टाका, वरून कागद लावून ठेवा आणि एक व्यवस्थित पद्धतीने आदल्या दिवशी सगळी व्यवस्था करून ठेवा. सगळा मनात विचार करून ठेवा कुठे आपल्याला काय कशा पद्धतीने सेटिंग करायची आहे. त्याच्यानंतर सर्व साहित्याची जुळवाजुळव करून एक आदर्श बूथ तयार करून घ्या. आता या ठिकाणी आपल्याला हे आदर्श बूथ सांगितलेलं आहे निवडणूक आयोगाने. मात्र हे जागेची उपलब्धता, वस्तूंची उपलब्धता, भौतिक साधनांची उपलब्धता याच्यामध्ये थोडेफार चेंजेस त्या ठिकाणी आपण करू शकतो. सगळ्याच ठिकाणी अशाच प्रकारचं बूथ तयार होईल असं त्या ठिकाणी आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून मात्र या गोष्टी लक्षात ठेवून बूथची रचना करा. त्याच्यानंतर मतदान केंद्रावरील विविध कर्मचारी जे काही आहेत त्यांची कामं काय आहेत, कर्तव्य काय आहेत. सगळ्यात अगोदर मतदान केंद्राध्यक्ष मतदान प्रक्रियेच्या सर्व बाबींवर यांचं लक्ष असतं. मतदानासाठी आवश्यक असलेले जे काही सगळे फॉर्म्स आहेत ते भरण्याचं काम यांचं असतं. मग ते त्यांची प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी असेल किंवा अजून याच्यामध्ये जोडपत्र 11 असेल, 17C असेल, त्याच्यानंतर मतदानाची टक्केवारी असेल, नमुना VM3 असेल, ज्याला जोडपत्र 24 म्हणतो आपण, जोडपत्र 12A म्हणतात, मतदान सुरू करतानाचे करावयाचे घोषणापत्र असेल. त्याच्यानंतर 12B आहे, जर समजा एखाद्या वेळेस दुसरं मतदान यंत्र आपल्याला वापरावं लागलं त्याच्यासाठीचं घोषणापत्र. मतदान जोडपत्र 13 मतदान बंद करतानाचं घोषणापत्र आणि मतदान 13 मतदान समाप्तीचं प्रतिज्ञापत्र. तर हे सगळे प्रतिज्ञापत्र भरण्याचं काम केंद्राध्यक्ष यांचं असतं. सर्व कर्मचाऱ्यांच्या कामांवर लक्ष ठेवण्याचं काम यांचं असतं. सर्व सील पाकिटांवर सगळे पाकिटं सील करणे, स्वाक्षरी करणे, वेळोवेळी घोषणा करणे, घोषणापत्र भरून घेणं आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ते जमा करणं. त्याच्यानंतर जे काही ऑफिसर क्रमांक 1 असतात त्यांना दिलेल्या यादीतील 17 पैकी एका कागदपत्रांच्या आधारे मतदारांची ओळख पटवून खात्री करणं आणि चिन्हांकित यादीत खूण करणं. इथं तर त्या ठिकाणी मी असं म्हणेल की मतदान अधिकारी क्रमांक 1 जर अलर्ट असला तर इथं प्रदत्त मतदान होणार नाही. म्हणून सगळी टीम याला जबाबदार राहत नाही, पण मतदान अधिकारी क्रमांक 1 यांच्यामुळेच प्रदत्त मतदान हे होण्याचे चान्सेस असतात. जर समजा एखाद्या वेळेस हा व्हिडिओ मतदान अधिकारी क्रमांक 1 जर बघत असतील कदाचित त्या ठिकाणी त्यांना राग सुद्धा येऊ शकतो, परंतु कारण आल्यानंतर ओळख पटवण्याचं काम मतदान अधिकारी क्रमांक 1च असतं. पुढे कोणताही अधिकारी ते करत नाही. सगळ्यांवर केंद्राध्यक्ष लक्ष ठेवू शकत नाही. मतदान अधिकारी 2 आणि 3 हे ओळख पटवण्याचं काम करत नाही आणि म्हणून प्रदत्त मतदान जे काही होतं ते चुकीची ओळख पटवण्यामुळेच होतं. त्याच्यामुळे मतदान अधिकारी 1 यांनी जर व्यवस्थित ओळख पटवली तर हा प्रसंग टळतो. स्त्री पुरुष आणि तृतीय पंथी मतदारांची नोंद ठेवणं. जर पुरुष असेल तर तिरकी रेष, स्त्री असेल तर तिरकी रेष आणि अनुक्रमांकाला गोल, आणि जर समजा थर्ड जेंडर असेल तृतीयपंथी तर त्या ठिकाणी त्यांना अशा पद्धतीने तिरपी रेष करून एक स्टार अशा पद्धतीने. केंद्राध्यक्षांच्या अनुपस्थित केंद्र सांभाळणं. जर समजा इन केस केंद्राध्यक्षांचं काही झालं किंवा म्हणजे काही झालं म्हणजे काय, जर आजारी झालेत किंवा त्यांना केंद्र सोडून परत जावं लागलं काही कारणाने तर मग त्या ठिकाणी हे 1 नंबरचे अधिकारी केंद्राध्यक्षांचा चार्ज हे सांभाळत असतात किंवा मग वरून नवीनच केंद्राध्यक्षांची नेमणूक झाली तर काही हरकत नाही. त्यानंतर मतदान अधिकारी क्रमांक 2
यांचं काय काय काम असतं? तर मतदान नोंदवही VM1 सांभाळणं ही महत्वाची जबाबदारी आहे. मतदारांचा अनुक्रमांक लिहून सही अंगठा घेणं, मतदाराने सोबत आणलेल्या ओळखपत्रांचं शेवटचे 4 अंक लिहून घेणं, मतदाराच्या बोटाला पक्की शाई लावणं, मतदाराला स्वतःची सही करून मतदान स्लिप देणं, किती मतदार इपिकचा वापर करतात व किती इतर ओळखपत्रांचा वापर करतात याची नोंद ठेवणं. अशा पद्धतीने हा नमुना 17 हे असतं. यांचा प्रभारी मतदान अधिकारी क्रमांक 2 असतात. इथं मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, या 1 अनुक्रमांकाच्या अगोदर पहिल्या 2 ओळींवर ज्या दिवशी मतदान आहे 20 नोव्हेंबर रोजी, त्या दिवशी इथं एक शेरा लिहायला सांगितलेला आहे की या ठिकाणी या मतदार नमुना नंबर 17 मध्ये एकही मतदाराची नोंद झालेली नाही हे मी तपासले आहे आणि इथं शून्य मतांची नोंद आहे सुरुवातीला, आणि शेवटी जेवढे झालेले असतात तो शेरा मारायचा आहे. असा शेरा मारण्यासाठी आमच्या मतदारसंघामध्ये सांगितलेला आहे. इतर ठिकाणी मी पुन्हा अजून सांगतो की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या सूचना दिल्या असतील त्या पाळा. त्यानंतर मतदान अधिकारी क्रमांक 3 यांचं काय काम असतं? तर मतदार नोंदवही हे दोनच काम आहे. अजून मतदार नोंदवही VM1 सांभाळणं, मतदारांचा अनुक्रमांक लिहून सही घेणं, त्याच्यानंतर हे झालंच आपलं. मतदारांना स्लिप देणं वगैरे त्या बाबी फक्त त्यांच्या बाकी होत्या. मतदाराला स्लिप दिल्या गेल्यानंतर आता मतदान अधिकारी क्रमांक 3 कडे ते जातील. मतदान कंट्रोल युनिट सांभाळणं ही महत्वाची जबाबदारी मतदान अधिकारी क्रमांक 3 यांची असते. मतदान स्लिप जमा करून क्रमांकानुसार लावणं, त्याचे 100-100चे बंडल तयार करणं, बॅलेट देणं, मतदारांच्या सर्व मतदानावर लक्ष ठेवून मतदान पूर्ण करून घेणं, दिव्याकडे लक्ष ठेवणं, मतदान यंत्रावर हिरवा दिवा लागेपर्यंत मतदाराला जाऊ न देणं आणि वेळोवेळी एकूण मतदान जुळवून घेणं, टोटल दाबून ते किती मतदान झालेलं आहे आणि आपल्या जे काही मतदान अधिकारी क्रमांक 2 यांच्याकडे जी काही वही असते त्याच्यावर किती मतदान झालं आहे, ही टोटल मॅच होते की नाही ते वेळोवेळी बघणं, हे काम मतदान अधिकारी क्रमांक 3 यांचं असतं. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आता थांबूया. पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये भाग क्रमांक 2 मध्ये आपण पुढील बाबींची माहिती घेणार आहोत. या ठिकाणी थांबतो. भेटूया. थँक्यू.